नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडित 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया शेती मित्र 20 ला. खरीप हंगामाच्या 9 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक असून 31 जुलै 2017 ही या योजनेची अंतिम तारीख आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटनेनं काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. या संदर्भात कृषी संघटनेनं वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केलं. यात कृषी पर्यवेक्षकांची 100% पदोन्नती ही कृषी सहाय्यकांमधून व्हावी, कृषी सहाय्यकांचं पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी असं करावं, या मागण्यांचा समावेश होता. कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत शेतकऱ्यांना अग्रिम 10,000चं कर्ज तातडीने मंजूर करण्याचे निर्देश होते. मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडून अद्याप कुठल्याच शेतकऱ्यास 10,000चं कर्ज देण्यात आलं नाही. दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेनंही या स्वरूपातील कर्ज वाटप प्रक्रिया बंद केल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला पाहायला मिळाला. रासायनिक खतं आणि कीटकनाशक त्याचबरोबर बियाणांच्या अधिकृत किमतीसंदर्भात शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, त्याचप्रमाणे खतं, बियाणं आणि कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून यासाठी प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या दर्शनी भागात माहिती तक्ता लावणं बंधनकारक आहे. या नियमांची वाशिम जिल्ह्यात पायमल्ली होत असल्याची बाब समोर आली आहे. शासनाच्या मागेल त्याला शेती योजनेचं अनुदान मिळवण्यासाठी कारखेडच्या शेतकऱ्यांनी पायपीट सुरू केली आहे. मनोरा तालुक्यात गट क्रमांक 22 मध्ये वेगळ्या खातेदार शेतकऱ्यांच्या नावानं 3 शेती तयार करण्यात आली, परंतु शेतकऱ्यांचं अनुदान 4 महिने होऊनही देण्यात आलं नाही. त्यामुळे जवळपास 12 शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे. पालांदूर परिसरात पावसानं प्रारंभी पाठ दाखवली होती, तरी सुद्धा ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अशांनी रोवणी आटोपती घेतली, परंतु मंगळवारला पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी कामाला लागलेत. पालांदूर बाहेरगावून मजुरांची आवक वाढली असून सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतच्या रोवणीच्या कामाचे 150 ते 200 रुपये मजुरांना या ठिकाणी देण्यात येत आहेत. राज्यातील शेतमालाचं मूल्यवर्धन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना भारतीय रेल्वेचं सहकार्य लाभलं आहे. लाजलगाव या ठिकाणी रेल्वे आणि खरेदी विक्री संघाच्या संयुक्त प्रयत्नातून ओनियन ओल्ड कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 जुलैला त्याचं भूमिपूजन होणार आहे. महाराष्ट्रात टोमॅटोचं लागवड क्षेत्र हे 3 लाख हेक्टर इतकं आहे. राज्यातील सांगली, सातारा, बीडमध्ये उन्हाची टोमॅटोची लागवड अधिक केली जाते, परंतु वाढत्या उष्म्यामुळे टोस्पो या विषाणूची लागण टोमॅटोला झाल्यानं टोमॅटो लागवडीचं क्षेत्र 75% घटलं आहे. त्याचा परिणाम मुंबईतील टोमॅटो पुरवठा 70% घटल्यानं दरसुद्धा 100 पार झालेले आहेत. पुण्यातील भीमाशंकर परिसरात भात हेच पीक प्रामुख्याने घेतलं जातं, परंतु ही भात लागवड करताना शेतकरी आधुनिक साधनांचा वापर न करता बैलांच्याच सहाय्यानं शेती मशागत करताना पाहायला मिळतोय. कृषी विभागामार्फत दिली जाणारी शासकीय माहिती आणि त्याचबरोबर शेती उपयोगी मदत पोहोचत नसल्याची खंत स्थानिक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. उस्मानाबादमध्ये एका संकरित गायीनं चक्क 3 वासरांना जन्म दिला आहे. आतापर्यंत गायींच्या जातीनं फार तर 2 वासरांना जन्म दिल्याचं ऐकिवात होतं, पण 3 वासरांना गायीनं जन्म देण्याची उस्मानाबादमधली ही पहिलीच घटना आहे. पंचक्रोशीतून शेकडो शेतकरी हजेरी लावत असतात. त्याचबरोबर सरपंच आणि गायींचं सांभाळ करणारं कुटुंब आनंदी यामुळे झालेलं दिसत आहे. बारामती तालुक्यातील विविध गटातील शेतकऱ्यांनी एकत्र येत बारामती फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीची स्थापना केली. या माध्यमातून शेतीमाल उत्पादित करणं, त्यांची थेट ग्राहकांना विक्री करणं, योग्य दर मिळवणं, त्याचबरोबर निविष्ठा आणि शेती उत्पादन खर्चात बचत करणं असे अनेक हेतू यातून साध्य केले जात आहेत. शिखर बँकेतील ठेवी परत करा, अन्यथा शेतकऱ्यांना 10,000चं कर्ज वाटप केलं जाणार नाही असा निर्णय सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळानं घेतला आहे. 10,000च्या कर्ज वाटपात जिल्हा बँकेला 5% नुकसान सोसावं लागतंय. हा तोटा सहन करण्याची ताकद बँकेकडे नाही आहे असं संचालकांनी स्पष्ट केल्यानं शेतकरी कर्जापासून वंचित राहिला आहे. अकोला जिल्ह्यात दांडी मारलेल्या पावसानं पुन्हा दमदार एंट्री केली. त्यामुळे पावसाअभावी धोक्यात आलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. शिवाय रखडलेल्या खरीप पेरण्यासुद्धा मार्गी लागणार आहेत. सुरुवातीला 4,81,000 हेक्टरवर खरीप पेरणीचं नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आलं, तरीसुद्धा अद्याप 47% पेरण्या बाकी आहेत.
वर्ध्यातील शेतकऱ्यांची नागपूरच्या व्यापाऱ्यांना फसवणूक केली आहे। नथू सोमटक्के अशोक धानकुटे या शेतकऱ्यांनी नागपूरचे व्यापारी सुदर्शन राव यांच्याकडे तूर आणि चण्याची विक्री केली होती, परंतु त्यांनी मोबदला दिले धनादेश वटलेच नाहीत। त्या संदर्भात शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। अनेक शेतकऱ्यांना शेतीचा अनुभव आहे, पण त्यांच्याकडून होत असलेली शेती ही पारंपरिक पद्धतीची आहे। परिणामी अपेक्षित उत्पन्न होत नाही। अशा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी शासनाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे अभियान राबवले आहे। या अभियानात वर्धा जिल्ह्यातील 6390 शेतकऱ्यांनी समृद्धीची वाट धरल्याचं दिसतंय। धुळे जिल्ह्यातील नेर तालुक्यात जुलै महिन्यात सुरुवातीला शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती। त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला होता। तर दुसरीकडे नुकताच झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याचं तळ साचलंय। परिणामी मका कपाशीचं नुकसान झाल्याचं या ठिकाणी शेतकरी चिंतातूर झालेला आहे। हिंगोलीतील आत्महत्या केलेल्या 40 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी गट देण्यात येणार आहेत। सेस निधीतून 2015-16 साठी 25 लाख रुपये मिळणार आहेत। त्यापैकी 12.5 लाख रुपयांचा निधी शेळी गट वाटपासाठी खर्च केला जाणार आहे। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील राम नामक पोलीस कर्मचारी आपल्या उत्कृष्ट कामामुळे सर्वांना परिचित झाले आहेत। त्यांना पशुपक्ष्यांचा लळा लागल्याने ते त्यांच्यासाठी नानाविध उपक्रम राबवतात। आज पशुशांची त्याचबरोबर त्यांची भाषा, त्यांचे हावभाव कळत असून मोठ्या आतुरतेने पक्षी त्यांची वाट पाहताना दिसतायत। बुलढाणा जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं असलं तरी सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडेच आहेत। पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे जिल्ह्यातील 3 मोठे तर 7 मध्यम प्रकल्प आणि 81 लघु प्रकल्पातील पाणीसाठा अल्प झालेला आहे। पुरंदर तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खळद, शिवरी, वाळुंज, निगुंज या परिसरात शेतकऱ्यांसमोर पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। त्यामुळे या भागातील नागरिक चारा पाणी विकत घेत असल्याने दिसतंय। खरीपाच्या केवळ 10% पेरण्या झाल्या आणि त्याचबरोबर आता अडचणीत आल्या आहेत। त्यामुळे या भागात सुद्धा दुबार पेरण्याचं संकट घोंघावत आहे। तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या। आपण पाहताय जय महाराष्ट्र। नमस्कार।